नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत कुठल्या सिरीज आहे? टार्गेट सीएचओ सिरीज। आपलं टोटल किती सिरीज चालू आहे? टोटल आपल्याकडे चॅनलवरती 3 सिरीज चालू आहे। एक आहे टार्गेट सीएचओ सिरीज आणि त्यानंतर आहे त्रिशूला सिरीज, अजून एक आहे आपलं ब्रह्मास्त्र सिरीज। असे 3 प्रकारचे किती सिरीज चालू आहे। आता मेन फोकस करण्यासाठी आपण कुठल्या सिरीज मध्ये आलेलो आहे? टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये। चला मग आपण काय करायचं, सुरुवात करायचं। एपिसोड नंबर आहे 6 नंबर। टोटल किती? ज्यांनी पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठनं सुरुवात करायचं? पहिल्यापासून 6 पर्यंत असे यायचं आहे। त्याच्यासोबत काय बनवायचं? तुम्हाला शॉर्ट नोट बनवायचं आहे। शक्यतो तुम्हाला काय होईल, ज्यावेळी तुम्ही एक्झाम देण्यासाठी जाणार 2025 म्हणजे आता शक्यतो 26 मध्ये होणार आहे एक्झाम, त्यावेळी तुम्हाला काय होणार आहे? फायदा होणार आहे आणि तुमचे स्कोर चांगल्या पद्धतीने येऊ शकते, म्हणजे थोडी जास्त मार्क पडू शकते तुम्हाला। चला मग आपण काय करायचे, सुरुवात करायचे। कशासाठी? मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू म्हणजे ते येऊ शकतात 2000 येणारे म्हणजे सीएचओ मध्ये। मग आपण काय करायचे, सुरुवात करूया। आज मी क्लास घेणार आहे, नेक्स्ट एपिसोड असणार आहे अमोल सरांचा। ओके चला मग आपण काय करायचे, सुरुवात करायचं आहे। अगोदर काय करायचे, सर्वांना ही व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्याच्यासोबत फीडबॅक द्यायचा आहे कमेंटमध्ये, आणि त्याच्यासोबत तुम्ही काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये। आणि जे तुमचं मित्र वगैरे आणि मैत्रिणी कोणी असेल तर त्यांना काय करायचंय, हीच आपलं चॅनल रेफर करायचं आहे तुम्हाला। ओके त्याच्यासोबत काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉन दाबून ठेवायचंय। शक्यतो तुम्हाला काय, जेणेकरून ज्यावेळी व्हिडिओ येतील त्यावेळी काय तुम्हाला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येणार आहे। चला आपण इकडे सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता। मग आपल्याला काय करायचंय, मेन आपला उद्देश आहे काय, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह करायचं। बघा आजची पहिली क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया। बघा काय म्हणते, हेल्थ वर्कर। बघा हेल्थ वर्कर विजिट केलेले कुठे? हाऊस। बघा काय म्हणते, हेल्थ वर्कर विजिट अ हाऊस विथ अ मेजल केस। बघा पेशंटला काय झालेलं आहे, ऑलरेडी मेजल झालेला आहे, मेजल झालेलं आहे। मग काय म्हणते बघा, शी शुड गिव्ह विटॅमिन ए। बघा काय म्हणते, हेल्थ वर्कर विजिट केले मेजल्स केस म्हणजे मेजल झालेलं केस पेशंटला, म्हणजे पेशंटमध्ये त्यांचं घरी। आणि काय म्हणते, शी शुड, बघा त्यांनी देत आहे, काय देत आहे, गिव्ह विटॅमिन ए टू चाइल्ड बिकॉज। कशासाठी देत आहे, म्हणजे विटॅमिन ए तर देणारच आहे, म्हणजे देत आहे त्यांनी, पण कशासाठी देत आहे हे विचारलेलं आहे। बघा पहिली ऑप्शन मध्ये काय म्हणते, इट रिड्यूस द एनेमिया। बघा मेजल झालेल्या आपल्याला काय करायचं आहे, विटॅमिन ए देऊन काय करायचं आहे, एनेमिया रिड्यूस करायचं म्हणे। आणि इट प्रिव्हेंट द नाईट ब्लाइंडनेस। मेजल झाल्यानंतर काय होणार आहे, बच्चूमध्ये नाईट ब्लाइंडनेस होणार आहे, म्हणून आपण काय देतो, विटॅमिन ए देतो असं म्हणताय। आणि इट रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ द मोर्टॅलिटी। आणि हे म्हणते काय म्हणते बघा, रिड्यूस द सिव्हिरिटी म्हणजे ते मेजल डिसीज आहे त्याची सिव्हिरिटी कमी करतो, आणि मोर्टॅलिटी म्हणजे त्याचं डेथ वगैरे होऊ शकतात त्याला काय करतो, कमी करतो। आणि लास्ट काय म्हणते बघा, इट ट्रीट द रॅशेस, जे मेजल्स मध्ये रॅशेस वगैरे झालेले आहे त्याला काय करतो, ट्रीट करतो असं म्हटलेलं आहे। मग आपण काय बघायचं आता, बघा ज्यावेळी सगळ्यांना माहिती आहे रुटीन इम्युनेशन म्हणजे कुठलं, युनिव्हर्सल इम्युनेशन प्रोग्राम मध्ये रुटीन इम्युनेशन असतं, ज्यावेळी आपण मेजल्स वॅक्सिन देणार आहे। कधी देणार आहे, टोटल किती डोज आहे आपल्याकडे, 2 डोज आहे। पहिली डोज आपण देणार आहोत 9 मंथवर, किती 9 महिन्याला देणार आहे। आणि त्याच्या नंतर असणार आहे 16 to 24 मंथला आपण दुसरी डोज देणार आहे। कशाचा बोलतो मी, MR म्हणजे मेजल्स आणि रुबेला बद्दल। ओके ही MR आपण वॅक्सिनेशन देणार आहे। सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळी आपण सुरुवात करणार आहे मेजरची, त्याच्या सोबत आपण देणार आहोत काय, विटॅमिन ए सप्लिमेंटेशन। टोटल किती, 9 वेळा ही डोज असते, पण सुरुवात कधी होते, 9 महिन्याला। त्याच्यानंतर दुसरी असणार आहे विटॅमिन ए ही सेकंड डोज सोबत। तुम्हाला लक्षात आले का, आपण विटॅमिन ए देतो बरं का। विटॅमिन ए कशासाठी देतो, मेजल सोबत, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। किंवा त्यांनी विचारतील, हा मेजल तुम्ही असं असं दिले, मग विटॅमिन का, कशाबद्दल दिले, आणि विटॅमिन मेजल सोबतच का सुरू केलं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे। मग आपण काय करायचे, सुरुवात करायचे ह्याचा अभ्यास करायला। चला पेशंट कुठले आहे, पेन चाइल्ड, कुठले पेशंट, आपली चाइल्डला काय झालेलं आहे, विथ मेजल झालेला आहे। काय झालंय, मेजल्स डिसीज झालेला आहे, म्हणजे ऑलरेडी कन्फर्म आहे। बघा ज्यावेळी आपण काय देणार आहे, विटॅमिन ए सप्लिमेंटेशन देणार आहे। कशासाठी देतो, बघा मेजल्स मध्ये विटॅमिन ए कसं असणार आहे, लाईफ सेव्हिंग असणार आहे। कसे, लाईफ सेव्हिंग कशामध्ये, इन मेजल्स मध्ये बरं का, इन मेजल्स मध्ये लाईफ सेव्हिंग असणार आहे। कोण, ही आपलं विटॅमिन ए सप्लिमेंटेशन का, हे पण लक्षात, हेच आपण बघतोय ना इकडे, ही करणार आहे। विटॅमिन काय करतो, रिड्यूस द म्हणजे कमी करतो काय, सिव्हिरिटी ऑफ डिसीज, जे मेजल्स डिसीज झालेला आहे बच्चूला, ज्याची काय सिव्हिरिटी कमी करतो, हे एक झालं। आणि त्याच्या नंतर इट लोअर किंवा अजून काय म्हणू शकतो, कमी, रिड्यूस द कॉम्प्लिकेशन, जे पुढे कॉम्प्लिकेशन वगैरे होणार आहे त्याला काय करतो, कमी करतो। कोण, विटॅमिन ए, हे झालं। त्याच्या नंतर इट रिड्यूस काय करतो, एक कमी करतो काय,
मॉर्टॅलिटी, जे डेथ होऊ शकते बच्चूचं मेजल्समुळे, जे काय करतो मॉर्टॅलिटी कमी करतो. बाय किती, एकदम बघा किती 50%, 100 मध्ये 50 मुलांना वाचवतो मॉर्टॅलिटी पासनं. कोण, विटॅमिन ए. कशामध्ये, मेजल्स मध्ये. बघा किती फायदेशीर आहे विटॅमिन ए. हे झालं. त्याच्यानंतर इट हेल्प्स, बघा काय करतो, इट हेल्प्स प्रोटेक्ट, कशाला प्रोटेक्ट करतो बघा, एपिथेलियल टिश्यू, एपिथेलियल टिश्यू. आणि अजून कोण, आणि अजून काय रिड्यूस करतो हे, एवढं झालं. इम्युन फंक्शन, इम्युन फंक्शनला काय करतो, इम्युन फंक्शनला प्रोटेक्ट करतो. कोण, विटॅमिन ए. अजून बघा काय काय रिड्यूस करतो, इकडे नेक्स्ट पेज मध्ये घेऊया आपण. रिड्यूस, हे सगळे विटॅमिन एचं गुणगान आहे बरं का. रिड्यूस निमोनिया, कोणकोणला बघा, निमोनिया, डायरिया, अजून काय म्हणू शकतो, ब्लाइंडनेस. ते पण कुठली ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस बरं का. ब्लाइंडनेस आणि कॅरोटोमॅलेशिया, हे सगळ्याला काय कमी करतो. अजून काय होतं, मॉर्टॅलिटी. ऑलरेडी लिहिलंय ना, तरी पण राहते, आता लिहिलो मी. मॉर्टॅलिटी किती, 50% काय कमी करतो. कोण, हे आहे आपलं शूरवीर. कोण, विटॅमिन ए. लक्षात आलं. आपण विटॅमिन ए किती महत्वाचं आहे, ते पण मेजल्स सोबत. आता चुकून ते मेजल्स इम्युनिटी वगैरे कमी असेल तर बॉडीमध्ये जाणार आहे ना व्हॅक्सिनेशन देताना, म्हणून एफडी खूप काय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत झालं. आता डिसीज झालं तरी पण ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मग याची WHO, कोण, WHO. बघा मी काय म्हणतो, WHO आणि आपलं जे सरकार आहे, कुठली सरकार आहे आपलं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, त्याचं पेक्षा कुठली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर म्हणजे रेकमेंडेड केलेलं आहे. काय रेकमेंडेशन केलेलं आहे, जे बच्चू मेजल्सने म्हणजे डायग्नोज झालेलं आहे त्यांना कितीपर्यंत आपण सप्लिमेंटेशन, विटॅमिन एचं सप्लिमेंटेशन द्यायला पाहिजे. बघा आपण टोटल देणार आहे विटॅमिन ए सप्लिमेंटेशन. कोणाला, विटॅमिन ए सप्लिमेंटेशन कोणाला देणार आहे, आपण देणार आहे जे बच्चू मेजल्सने डायग्नोज झालेला आहे. जे बच्चूंना आपल्याला काय द्यायचं आहे, मेजल केसेसमध्ये. बघा किती डोज आपल्याला द्यायचे, किती डोस देणार आहे आपण, 2 डोस देणार आहे. बघा किती डोस, 2 डोस देणार आहे. आता पहिली डोस कधी देणार तुम्ही, फर्स्ट डोस झालं, ही सेकंड डोस आपण कधी द्यायचं आपल्याला, फर्स्ट डोस आणि सेकंड डोस पण लिहितो बरं का इथे, डोस फर्स्ट डोस सेकंड डोस. बघा ज्यावेळी तुम्हाला लक्षात येते किंवा डायग्नोस होते बाबा हे ना काय, ही बच्चूला मेजल झालेला आहे, मग आपण काय करतो, ज्यावेळी देणार आहे ऑन डायग्नोस ऑफ, फुल फॉर्म लिहितो मी, ऑन डायग्नोसिस ऑफ मेजल्स. तुमच्या लक्षात आलं की ही बच्चूला काय झालेलं आहे, मेजल झालेलं आहे, मग पटकन काय द्यायचं, विटॅमिन ए सप्लिमेंटेशन द्यायचं. त्याच्यानंतर सेकंड डोस कधी देणार आपण देणार आहे नेक्स्ट डे. एक दिवसाला किती असतो, एक दिवसामध्ये तास, 24 तास. 24 तासानंतर सेकंड डोस आपण देणार आहे ते बच्चूला, जे ऑलरेडी डायग्नोज झालं की लगेच द्यायचं, त्याच्यानंतर नेक्स्ट डे आपल्याला द्यायचं आहे. मग आपण डोस किती देऊ शकतो, आता टोटल 2 डोस दिले, त्याच्यामध्ये किती अमाऊंट असायला पाहिजे हे पण असं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता आलं तुमच्याकडे जे केस आहे किंवा तुम्ही काल मी सांगितलं तुम्हाला, काल म्हणजे जे आपलं रिसेंट क्लास होते बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, जे IDSP होतं, ज्यावेळी आपल्याला काय होतं, जे सर्व्हेलन्स करायचं होतं किंवा मेजर्स वगैरे आउटब्रेक झालेलं, तर कशा पद्धतीने ते आपल्याला मॅनेजमेंट करता येईल. त्यावेळी तुम्हाला काय करावं लागते, ज्यावेळी ही सगळे विटॅमिन ए सप्लिमेंटेशन तुम्हाला द्यावं लागते बरं का, डिपेंड ऑन एज वरती असणार आहे. बघा इन केस ऑफ 6 to 11 मंथ म्हणजे 6 ते 11 महिन्याचा बच्चू असेल, मग तुम्ही किती देणार, तुम्ही देणार आहे 1 लाख. किती, 1 लाख इंटरनॅशनल युनिट, 1 लाख इंटरनॅशनल युनिट एवढी देणार आहे. इन केस ऑफ मोर दॅन किंवा इक्वल टू मोर दॅन ऑर इक्वल टू 12 मंथ म्हणजे 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण काय देणार आहे, 2 लाख इंटरनॅशनल युनिट एवढी देणार आहे. त्याची बघा ज्याच्यामध्ये एक स्पून असते बरं का, त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली कळते बाबा एवढी हाफ भरलं तर 1 लाख होते आणि ते स्पून कम्प्लीट भरल्यावर 2 लाख होते. मी नेक्स्ट कधी याचं विटॅमिन एचं आणलं तर तुम्हाला दाखवतो त्याच्या कशा पद्धतीने असतो, डिपेंड ऑन एज. एवढं झालं, आपण एवढी डोस काय विटॅमिन एचं देणार आहोत. ओके चला, आपलं मेजल्स आणि विटॅमिन ए सोबतचं सगळं आपल्याला माहिती झालं, कशामुळे देतो, कशासाठी देतो, मेजल डायग्नोज झालं तर किती द्यायचं, हे आहे सगळं आपण काय केलेलं आहे, पोस्टमॉर्टम म्हणजे कम्प्लिटली अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये काय चुकणार आहे का तुम्ही, नाही. तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट नोट्स बनवून ठेवायचं आहे बरं का. हे झालं. बघा ऑप्शन काय म्हणते, हेल्थ वर्कर व्हिजिटला गेले, बरं आहे.
आणि मेजल्स डायग्नोज झाले एकदम ओके, आणि एकदम शी शुड गिव्ह विटॅमिन ए एकदम बरोबर काम करते कोण, हेल्थ वर्कर. हा, मेजल्स झाले म्हणजे काय द्यायले त्यांनी, विटॅमिन ए द्यायले. पण कशासाठी देते बघा, इट रिड्यूस द एनिमिया. एनिमिया कमी करणार आहे का, एनिमियाचा आणि मेजल्सचा काय संबंध आहे का, आणि विटॅमिन एचा संबंध आहे का, नाही. ही एकदम चुकलं. बघा तुम्ही डाऊट आला असेल ह्याच्यामध्ये अजून कुठला, ट्रीट द रॅश. बघा ही ट्रीटमेंट नाही आहे, हे पण गेलं. तुम्हाला आता 2 मध्ये कन्फ्युजन असणार. एक आहे इट प्रिव्हेंट द नाईट ब्लाइंडनेस. काय करतो विटॅमिन ए, नाईट ब्लाइंडनेस कमी करतो. आणि इट रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ मॉर्टॅलिटी. बघा दोन्ही उत्तर बरोबर असणार आहे. बघा काय म्हणतो मी, दोन्ही उत्तर बरोबर आहे. कशाबद्दल, विटॅमिन ए बद्दल. पण केस आपलं कुठला आहे, केस ऑलरेडी डायग्नोज झालेला आहे, मेजल्स. मग आपली उत्तर कुठली बरोबर जाणार. मग तुम्हाला लक्षात आलं असेल मी एवढ्यापर्यंत सांगितलंय काय, इट रिड्यूस द सिव्हिरिटी अँड मॉर्टॅलिटी. ते पण कसे, 50%. मग आपलं उत्तर जाणार तिसरे. तुम्ही म्हणतील सर आम्ही वाचलेलं आहे इट प्रिव्हेंट द नाईट ब्लाइंडनेस, कोण, विटॅमिन ए. पण तुम्ही ज्यावेळी विटॅमिन ए सप्लिमेंटेशन फक्त देणार, ज्यावेळी काय करतो, ही प्रिव्हेंट करतो नाईट ब्लाइंडनेस. पण क्वेश्चन मध्ये विचारलं होतं बच्चूला काय आहे, मेजल्स. म्हणून आपलं उत्तर काय जाणार आहे, इट रिड्यूस द सिव्हिरिटी अँड मॉर्टॅलिटी. बघा जे ऑप्शन तुम्ही म्हणत होते कुठली, टू प्रिव्हेंट द ब्लाइंडनेस, हे काय, विटॅमिन ए. विटॅमिन ए हेल्प करतो कशासाठी, टू प्रिव्हेंट ब्लाइंडनेस. एकदम कसं आहे, बरोबर आहे. पण ऑप्शन मध्ये सॉरी, जे आपलं क्वेश्चन मध्ये काय होतं, मेजल्स. बघा हे आपलं उत्तर चुकणार आहे. पण त्यांनी फक्त असं विचारलं असेल किंवा असं विचारलं की बाबा विटॅमिन ए आपण कशासाठी देतो, मग तुमचं उत्तर जाणार आहे इट प्रिव्हेंट द नाईट ब्लाइंडनेस. मग आपलं उत्तर आजचं कुठलं आहे, मेजल्स आल्यानुसार. मेजल अनुसार आपलं क्वेश्चन म्हणजे उत्तर जाणार आहे कुठले, तिसरी उत्तर एकदम बरोबर. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. हा हे बघा काय, विटॅमिन ए याच्यामध्ये किती एवढी इंटरनॅशनल सस्पेन्शन आहेत, म्हणजे हे विटॅमिन ए हे सप्लिमेंटेशन आपण देणार आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. काय म्हणते बघा, प्रोटीन्स आर मेड अप ऑफ. प्रोटीन्स कशामुळे बनलेलं, म्हणजे मेड अप ऑफ कशाने बनलेलं आहे, फॅटी ऍसिड्स, अमायनो ऍसिड्स, ग्लुकोज मॉलिक्युल्स किंवा न्यूक्लिक ऍसिड्स. कशामुळे बनलेलं आहे, प्रोटीन्स आर मेड अप ऑफ. म्हणजे आपण एक एक बघूया. पहिला ऑप्शन कुठला आहे, फॅटी ऍसिड. काय दिलेलं आहे, फॅटी ऍसिड दिलेला आहे. बघा फॅटी ऍसिड न काय होते, दीज आर, मी कुठे इथे लिहितो, फॅटी ऍसिड पहिला आहे ना, हा फॅटी ऍसिड. दीज आर काय आहे की बिल्डिंग ब्लॉक ऑफ फॅट, किंवा अजून काय म्हणू शकतो तुम्ही, लिपिड्स म्हणू शकता. लिपिड कशाचे, हे बिल्डिंग ब्लॉक ऑफ फॅट आणि लिपिड. हे उत्तर असणार आहे का प्रोटीनचं, नाही. हे कुठलं आहे दुसरं, हे तिसरं बघा, ग्लुकोज मॉलिक्युल्स. हे कसं आहे, दीज आर फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, किंवा अजून काय म्हणतो, कार्बोहायड्रेट लाईक स्टार्च म्हणा, स्टार्च आणि ग्लायकोजन याची तयार होते. आणि तिसरं काय, चौथा काय दिलेलं आहे, न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड काय, दीज फ्रॉम कुठनं हे, RNA किंवा अजून कुठलं आहे आपलं, DNA त्याचं म्हणणं आहे. हे काय करतो, दे स्टोर अँड ट्रान्समिट. काय ट्रान्समिट करतो, ट्रान्समिट काय, जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करतो, ट्रान्समिट करतो. हे झालं ह्याचा बद्दल. आता राहिलं कुठलं, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड काय, ही असणार आहे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन. म्हणजे ह्याची बिल्डिंग सगळी होऊन काय बनणार आहे, प्रोटीन बनणार आहे. त्याच्यामध्ये किती आहे, 20 डिफरंट काय अमायनो ऍसिड्स बरं का, सगळे एसेन्शियल नॉन एसेन्शियल एवढे पण डिटेलमध्ये आपलं अमायनो ऍसिड्स एवढे पण नको, लक्षात असू द्या. त्याच्यामध्ये 20 आहे. हे काय बघा, प्रोटीन कशासाठी यूज आहे, फंक्शन. म्हणजे प्रोटीनचं फंक्शन काय, प्रोटीन्स नाही प्रोटीन बद्दल त्याचे फंक्शन काय, फंक्शन म्हणजे कामकाज आपल्याला माहिती असायला पाहिजे. ही करतो बॉडी बिल्डिंग, ही करणार आहे बॉडी बिल्डिंग. ते पण कसं, कशामध्ये, मसलमध्ये, स्किनमध्ये, अजून काय, हेअर, नेल, ही सगळीमध्ये बॉडी बिल्ड करतो कोण, प्रोटीन भाऊ. प्रोटीन कोण, भाऊ. आता नेक्स्ट आहे एन्झाइम्स. एन्झाइम्स मध्ये कुठला, बायोलॉजिकल आणि कॅटलिस्ट झालं. त्याच्यानंतर आहे हॉर्मोन्स. बघा हार्मोन्सला पण हे मदत करतो. त्याच्यामध्ये कुठली, इन्सुलिन म्हणा, इन्सुलिन, ग्रोथ हार्मोन GH,
हे झालं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट करतो काय HB, हे झालं ह्याच्यामध्ये. आणि इम्युनिटी वाढवतो. इम्युनिटी म्हणजे काय, आपला मेन अँटीबॉडी. हा बाबा हे काय, प्रतिकारक शक्ती काय म्हणतो आपण, इम्युनिटी. हे झालं. त्याच्यानंतर रिपेअर ऑफ टिश्यू, जे आपल्याला पंचर नाही म्हणजे काय म्हणू शकतो, खराब झालेलं आहे त्याला काय करतो, टिश्यूला रिपेअर करतो. ओके, एवढं आपल्या लक्षात आलं. आपलं उत्तर कुठले आहे, आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे बी. कारण अमायनो ऍसिड्सने ही सगळी काय बिल्डिंग होऊन काय बनवतो, ब्लॉक हे सगळे प्रोटीन तयार होतो. एकदम बरोबर उत्तर, एकदम बरोबर असणार आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाणार आहोत. अरे मोठी क्वेश्चन आले आपल्याला. चला मग आपण काय करूया, बघूया काय म्हणते ही मोठी क्वेश्चन. एवढं मोठी क्वेश्चन असते बघा, उत्तर आपल्याला इझी भेटतं म्हणजे क्लिअर होते. बघा काय म्हणते, अ 4 day old न्यूबर्न, म्हणजे फक्त 4 दिवस झाले न्यूबर्नला. बरं, प्राऊड फॉर द इम्युनेशन, काय केलेलं आहे, इम्युनेशनला आणलेलं आहे. बरं आहे. द ANM गिव्स, बघा ANM ने दिलेलं आहे. बघा CHOचं काम काय आहे इथं, रुटीन इम्युनेशन मध्ये ऑब्झर्वेशन करायचं. मग प्रिक कोण करते इकडे, ANM करते. बघा काय म्हणते, ANM गिव्स द BCG दिलेलं आहे. बरं आहे, एकदम बरोबर. आणि त्याच्यासोबत काय दिलेलं आहे, हेपॅटायटिस B पण दिलेलं आहे. ते पण कुठले, बर्थ डोस दिले, एकदम बरोबर. द मदर अस्क इफ IPV इज रिकॉर्ड नाव, बघा ती बच्चूची आई विचारते, काय विचारते, इफ IPV इज रिकॉर्ड नाव, आता गरज आहे का IPV द्यायचं का. बघा काय म्हणते, बिकॉज द बेबी हॅज अ माइल्ड कप, थोडी कप आहे. व्हॉट शुड बी द ANM डू. बघा काय झालेलं आहे, 4 दिवसाचा बच्चू आलेला आहे कशासाठी, इम्युनेशनला. आणि ANM ऑलरेडी दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे, BCG लॉंग फॉर्म काय, काल म्हणजे प्रिव्हियस क्लासमध्ये मी सांगितलेलं आहे, बेसलेस कालमेट गुरेन, हे आपण दिलेलं आहे. त्याच्यासोबत हेपॅटायटिस B पण आपण बर्थडो विदिन 24 hours मध्ये देतो. बघा हे पण लक्षात असू द्या, हेपॅटायटिस B आपण विदिन 24 hours मध्ये द्यायचं असतं. आणि त्याच्यासोबत व्हिटॅमिन K पण देतो, पण इम्युनेशन मध्ये नाही. बरं का, व्हिटॅमिन K बद्दल पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, कुठले आपले त्रिशूल सिरीजमध्ये. हा बर्थडोज एवढं आपण दिलेलं आहे. पण आई काय विचारते, OPV गरज आहे का, माझ्या बच्चूला माइल्ड कप आहे. आता ANM चे काम काय, बघा काय म्हणते, डू नॉट गिव्ह द OPV ड्यू टू कप. काय म्हणताय, म्हणजे गरज नाहीये की OPV द्यायची, म्हणजे कारण कप झालेलं आहे. आणि पोस्टपोन द OPV अंटिल 6 weeks, काय करायचं, OPV द्यायचं, पोस्टपोन करायचं आहे. आणि गिव्ह OPV 0, म्हणजे 0 डोस जे आहे. OPV म्हणजे काय, ओरल पोलिओ वॅक्सिन. ओरल पोलिओ वॅक्सिन काय, ही OPVचा लॉंग फॉर्म बरं का, हे पण लक्षात असायला पाहिजे. ओरल म्हणजे काय, आपण ओरल रूटने देणार आहे. कुठली वॅक्सिन आहे, पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे, 0 डोस आणि गिव्ह OPV. आता बघा 0 आहे आणि 1 नाही, म्हणजे 0 डोस देऊ नका, म्हणजे द्या किंवा 1 नंबर डोस द्या असं म्हणताय. मग आपल्याला काय करायला पाहिजे, बघा टोटल आपल्याकडे ॲट बर्थ आपण किती देणार आहे, ॲट बर्थ आता 4 दिवसाचाच आहे बच्चू. मग इम्युनेशन आपण काय काय द्यायला पाहिजे, 1 देणार आहे BCG. ओके, ऑलरेडी ANM ने दिलेलं आहे, एकदम बरोबर. त्याच्यानंतर आपण देणार आहे हेपॅटायटिस B, हे पण ऑलरेडी दिलेलं आहे ANM ने, एकदम बरोबर. आता राहिलं कुठलं, OPV ओरल पोलिओ वॅक्सिन, जे 0 डोस आहे आपण द्यायला पाहिजे. एवढी प्रॉब्लेम आलेला आहे. बघा पोलिओ वॅक्सिन मध्ये पण किती प्रकार आहे, टोटल पोलिओ वॅक्सिन मध्ये किती प्रकार आहे, एक आहे ओरल पोलिओ वॅक्सिन, हे आताच झालं. त्याच्यानंतर आहे IPV इनएक्टिव्ह पोलिओ व्हायरस. त्याच्यानंतर अजून एक आहे FIPV, कुठले, FIPV फ्रॅक्शनल इनएक्टिव्ह पोलिओ व्हायरस. आपण काय करूया, फक्त थोडक्यात OPV बद्दल अभ्यास करूया. कसे, जे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये BCG बद्दल अभ्यास केलेला आहे. म्हणजे काय, एक पण आपलं चुकायला नको, कशाबद्दल, OPV बद्दल. फक्त हे कुठलं, ओरल पोलिओ वॅक्सिन बद्दल बघूया. हे IPV FIPV आपण येणाऱ्या क्लासमध्ये आपण बघूया. ओके, चला नेक्स्ट पेज घेतो. OPV मीन्स काय, ओरल पोलिओ वॅक्सिन. बघा याला अजून एक नाव आहे, ऑल्सो नोन ॲज, याला काय म्हणतो आपण, साबिन. कोण आहे हे, काय म्हणतो आपण, साबिन म्हणतो. साबिन कोण आहे, ही आहे डिस्कवर्ड बाय, कोणी केले हे, डिस्कवर्ड बाय अल्बर्ट साबिन. अल्बर्ट साबिन. तुम्ही म्हणतील कसं लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये IP ला आपण वेगळं नाव ठेवलंय, पण आज कुठली बघणार आहे, OPVचं बरं काय. त्याला साबिन आपण लक्षात ठेवायचंय. 1957 मध्ये ह्यांनी काय डिस्कवर केले आणि लायसन्स कधी भेटले, लायसन्स फॉर वॅक्सिनेशनला कधी भेटले, 1961 मध्ये लायसन्स भेटले. हे झालं. मग आपल्याला काय करायचंय, लक्षात ठेवायचे. ओरल म्हणजे काय, OPV. बघा काय, तोंडात साबून. कधी आपण आंघोळ करताना कधी कधी असं हे केलं तर काय, तोंडात साबून येणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी काय तुमच्या लक्षात असणार आहे. काय ठेवायचं, आंघोळ करताना साबण कुठे आलं, तोंडात. हे काय, साबिन, OPV. एवढं लक्षात आलं. चला आपण किती हे बघा काय लायसन्स बघितलं आपण. अल्बर्ट यांनी 1957 मध्ये शोध केले आणि 1961 मध्ये काय लायसन्स भेटले. आता हे झालं.
आता ओपीव्ही मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं हे कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे, मायनस, बघा मायनस आहे बरं का, हे -20°C मध्ये. ओके, ही ओपीव्ही कसं आहे, ही मोस्ट कसं आहे, रेजिस्टन्स आहे का, नाही, ही असणार आहे हीट सेन्सिटिव्ह, म्हणजे गरमीमध्ये ठेवलं तर काय खराब होणार आहे, सेन्सिटिव्ह वॅक्सिन आहे ही. पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे कशाबद्दल, सेन्सिटिव्ह आणि रेजिस्टन्स बद्दल. रेजिस्टन्स म्हणजे खराब नाही होणार, सेन्सिटिव्ह म्हणजे ठेवलं धूपमध्ये म्हणजे बाहेर ठेवलं तर काय खराब होणार आहे, एवढं आपल्या लक्षात आलं. चला अजून काय बघायचं आपल्याला, जे आपण रिसेंटली यूज करतो ओपीव्ही, रिसेंटली आपण यूज करतो ओपीव्ही, ओरल पोलिओ वॅक्सिन. ही कसं आहे, ही असणार आहे बायवॅलेंट. कसं आहे, बायवॅलेंट असणार आहे, बायवॅलेंट ओपीव्ही म्हणजे काय, बीओपीव्ही पण म्हणतो ह्याला आपण, बीओपीव्ही म्हणजे काय, बायवॅलेंट ओरल पोलिओ वॅक्सिन असं म्हणतो. बघा ज्यावेळी अगोदर म्हणजे कधी 19 एप्रिल 2016, लक्ष ठेवा ही तारीख, किती, 19 एप्रिल 2016 मध्ये काय झालेलं आहे, त्या दिवशी आपण काय केलं, सगळी वॅक्सिन कसं होतं, ट्रायव्हॅलेंट होतं, आपण कशामध्ये आणले, बायव्हॅलेंट मध्ये आणलेलं आहे. चला काय म्हणतो मी, ह्याला आपण म्हणणार आहे नॅशनल, सगळे आपलं अख्खा देश काय झालं, स्विच झालं, काय झालंय, स्विच. आता म्हणता ना मी एक कंपनी स्विच करतो म्हणजे हे कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीला जातो, असे स्विच डे म्हणून आपण साजरा करतो. मग ह्या दिवशी काय जाणार आहे, म्हणजे झालेलं आहे ऑल ट्रायव्हॅलेंट, जे सगळी ट्रायव्हॅलेंटचं वॅक्सिन होतं ओपीव्ही, जे कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, रिप्लेस बाय कसे, बीओपीव्ही म्हणजे बायवॅलेंट ओरल पोलिओ वॅक्सिन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणून काय हे स्विच केलेलं आहे, काय, ट्रायव्हॅलेंट टू बायव्हॅलेंट, एवढं आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक तारीख आहे बरं का, कुठली, 9 मे ह्याच्या नंतरच 25 झाल्यानंतर 9 मे 2016 मध्ये त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल व्हॅलिडेशन डे. त्याचं ह्या दिवशी काय झालेलं आहे, व्हॅलिडेशन डे. कधी कधी विचारतात बरं का हे, म्हणून तुम्हाला सांगतो मी, हे झालं व्हॅलिडेशन. ह्याच्या दिवशी काय झालंय, फ्री फ्रॉम, एकदम फ्री केलेला आहे आपण काय, जे ट्रायव्हॅलेंट आपलं वॅक्सिन होता, कुठली, ओरल पोलिओ वॅक्सिन. बघा ट्रायव्हॅलेंट म्हणजे काय, ट्रायव्हॅलेंट म्हणजे त्याच्यामध्ये 3 म्हणजे सगळ्यांना माहिती, 3, बाय म्हणजे काय, 2, त्याच्यामध्ये काय, जे आपलं काय स्ट्रेन होता कशाची, पोलिओ. बघा पोलिओ व्हायरसचा पण 3 स्ट्रेन आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. ट्रायव्हॅलेंट मध्ये कुठली होता, पहिला, दुसरा आणि तिसरा, ही 3चा स्ट्रेन होता. म्हणजे तिन्ही जो ओरल पोलिओ वॅक्सिन पोलिओ वॅक्सिन जे डिसीज आहे पोलिओ व्हायरस बरं का, पोलिओ व्हायरसचा सगळी तिन्ही प्रकारला ही स्ट्रेन होता, ही सगळ्यांना प्रिव्हेंट करत होता. पण ऑलरेडी आता काय, ही 2 नंबरचं आता नाही राहिलंय. मग आता कशाबद्दल आहे, बायव्हॅलेंट आहे, ह्याच्यामध्ये आपण 1 आणि 3रा स्ट्रेनला काय करतो, वॅक्सिनेशन देतो, म्हणजे प्रिव्हेंट करण्यासाठी आपलं चालू आहे, कशाचं, ओरल पोलिओ वॅक्सिनचं. एवढं लक्षात आलं. चला नेक्स्ट पेज घेतो, एकच मिनिट. चला ओपीव्ही असोसिएटेड विथ, ओपीव्ही सोबत कोण आहे बघा, ओपीव्ही असोसिएटेड कुठली, PAP काय, वॅक्सिन असोसिएटेड पॅरालायसिस, वॅक्सिन असोसिएटेड पॅरालायसिस. हे ऑटोमॅटिकली काय होते, पॅरालायसिस काय होते, ऑटो रिझॉल्व्ह पर काय, ऑटो रिझॉल्व्ह. हे कशासोबत आहे, ओपीव्ही वॅक्सिन सोबत आहे. बघा आपण जे वॅक्सिनेशन देणार आहे, कुठली, ओरल पोलिओ वॅक्सिन, हे किती ml असणार आहे, बॉटल म्हणजे हे काय, एम्पोल का वाईल, एम्पोल नसते बरं का, वाईल असते. ते काय, ओपीव्ही ही 2 ml वाईल असणार आहे. काय, वाईल म्हणजे असलं बरं का, ते काय वरती रबर गेपर असते बघा, हे वाईल झालं. एम्पोल म्हणजे कुठलं, आपलं ही कम्प्लिटली ग्लासने असते बघा, ठीक आहे, सॉरी असं लक्षात ठेवा. हे काय, एम्पोल झालं, ही एम्पोल, हे काय झालं, वाईल. किती ओपीव्हीचा काय असणार आहे, 2 ml वाईल असणार आहे. म्हणजे किती, बघा आपण एक डोज मध्ये किती देणार आहे, 2 ml असतो, आपण सिंगल डोज देतो. सिंगल डोज किती देणार आहे, 2 बूंद जिंदगी के, काय येते डायलॉग, ही असणार आहे 2 ड्रॉप. 2 ड्रॉप म्हणजे किती, 0.1 ml. मग किती डोज होतात त्याच्यामध्ये होणार आहे टोटल 20 डोज. म्हणजे एकदा आपण ओपीव्ही काढलं तर 20 बच्चूंना आपण काय देऊ शकतो, ओपीव्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन आपण देऊ शकतो. एवढं लक्षात आलं. चला हे विदिन 15 दिवस द्यायचं असतं बरं का. जे 0 डोज आहे विदिन 15 डेज. कुठली
ओपीव्हीचा 0 डोस. एवढं पण लक्षात आहे. टोटल आपलं किती आहे? टोटल 5 डोस आहे बरं का. 5 डोस. ते पण कधी कधी पहिला आहे ॲट बर्थ, दुसरा आहे कधी 6 वीकला, आणि तिसरा आहे 10 वीकला, आणि चौथा आहे कधी 10 म्हणजे आता 14 वीकला. आता राहिलं कुठलं? 5वा. हे कधी असणार आहे? ते 16 to 24 म्हणजे ॲज विथची ओपीव्ही बूस्टर असणार आहे बरं का. ही बूस्टर असणार आहे. कुठे लिहू? हा, हे बूस्टर असणार आहे. हे काय झालं? हे 0 डोस झालं, हे 1, हे 2, हे तिसरा डोस, आणि हे 5वा म्हणजे हे बूस्टर. म्हणजे टोटल मिळून किती झालं? 5 डोस झाले. कितीपर्यंत देऊ शकतो आपण? 5 इयर पर्यंत. ते म्हणतात ना 5 वर्षाच्या आतील मुलांना ओपीव्ही हे करा म्हणून. आपण शाळेत असताना काय गावात हे करायचं, काय म्हणतात त्याला, सगळे हे करण्यासाठी, म्हणजे अवेअरनेस करण्यासाठी. ओके, एवढं आपण बघितलं. त्याच्यासोबत ते जे स्टेबिलिंग एजंट असते त्याच्याबद्दल पण कधी कधी विचारतात बरं का. ओपीमध्ये कुठली स्टेबिलायझिंग एक एजंट आहे, 2 स्टेबिलायझिंग एजंट. कोण? मॅग्नेशियम क्लोराईड. हे पण विचारतात. हे कशामध्ये असते विचारल्यावर ओपीव्ही मध्ये सांगायचं. हे एक राहिलं. आणि हे अडज्युवेंट नाही बरं का, याच्यामध्ये नॉट अडज्युवेंट. त्याच्यामध्ये अडज्युवेंट काही नसतं. आणि हे काय करतो? इट स्टेबिलाइज द वॅक्सिन. स्टेबिलाइज द वॅक्सिन. कोण? मॅग्नेशियम क्लोराईड. एक लक्षात असायला पाहिजे. ह्याच्यासोबत ओपी मध्ये अजून 2 असते. कुठली? 15 mcgचं 2 आहे बरं का. 15 mcg, दोन्ही पण 15 mcgचं असतं. कोण? एक असणार निओमायसिन, दुसरे कॅनामायसिन. ही कॅनामायसिन, ही दोन्ही ह्याच्यामध्येच असते बरं का. एक लक्षात ठेवलं तरी बस. आता काय होतं क्वेश्चन आपल्याकडे? चला, मला वाटतं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. फक्त ओरल पोलिओ वॅक्सिन बद्दल बघितलंय का बरं का. आणि आयपीबी आपण एफआयपी आता येणाऱ्या क्लासमध्ये आपण बघूया. चालतंय? चला. काय ओपीव्ही? काय ओपीव्हीला आपण साबिन म्हणतो. हे 1957 मध्ये आले. लायसन्स भेटले 61 मध्ये. -20 डिग्रीमध्ये आपण स्टोअर करतो. आणि मोस्ट काय हीट सेन्सिटिव्ह आहे. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. म्हणजे एकदम थंडमध्ये ठेवायचं याला बरं का. हे झालं. रिसेंटली ओपीव्ही सगळी आता जे आपण यूज करतो सगळी बायोवायलेंट आहे. कुठली? फर्स्ट आणि थर्ड स्ट्रेन बरं का. सेकंड ऑलरेडी कम्प्लीटली काय झालेलं गेलेलं आहे. आता फक्त पोलिओ कुठे राहिलेलं आहे? 3 देश आहे. कुठली? एक अफगाणिस्तान, आणि एक हे पाकिस्तान, अजून एक कुठली तरी देश आहे बरं का. हे काय रिसेंटली काय बायोव्हॅलेंट मध्ये आहेत. 25 एप्रिल 2016 एकदम स्विच केले आपण काय ट्रायव्हॅलेंट टू बायोव्हॅलेंट. आणि 9 मेला काय झालेलं आहे? नॅशनल व्हॅलिडेशन म्हणजे फ्री केलेलं आहे ट्रायव्हॅलेंट पासून. आता जे आहे बायोव्हॅलेंट आहे. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड स्ट्रेन बद्दल एवढं झालं. आणि ओपीव्ही असोसिएटेड कशाने? व्हीएपी म्हणजे वॅक्सिन असोसिएटेड पॅरालिसिस. हे ऑटोडेज चालू आहे. आणि एक वेलमध्ये 2 ml असतो. आणि आपण देणार आहे 2 ड्रॉप. आणि ते बघा आता 2 ड्रॉप देणार आहे. रूट पण लक्षात ठेवा बरं का. ओरलने देणार आहे म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन आहे बरं का. एवढी पण लक्षात आला पाहिजे तुम्हाला. आणि 20 डोस म्हणजे 20 बच्चूंना डोस आपण देऊ शकतो. विदिन 15 दिवसमध्ये 0 डोस द्यायचा असतं. आणि टोटल 5 दिवस म्हणजे 5 डोस आहे. आणि 5 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो. पहिली कधी? बर्थला, आणि 6 वीक, 10 वीक, 14 वीक, आणि 16 to 24 वीक ही बूस्टर असणार आहे. ही 0 डोस असणार आहे. हे 1, 2, 3 असे 3 प्रकारचे 3 डोस झाले बरं का. एवढं आपण बघितलंय. ओके, चला क्वेश्चन काय म्हणत होते बघा. मोठे आहे. डू नॉट गिव्ह द ओपीव्ही ड्यू टू कप. कप आहे म्हणून तुम्ही देणार नाही का? देणार आहे का? बघा आपण कफ आहे म्हणून असे सोडू शकत नाही. काय म्हणू शकतो? माइल्ड इलनेस असो, माइल्ड इलनेस सच ॲज कुठली? माइल्ड कप, कोल्ड असो, आणि लो फिवर असो, लो ग्रेड फिवर असो, ठीक आहे. नॉट अ कॉन्ट्राइंडिकेटेड इन ओपीव्ही मध्ये काही गरज नाहीये. मग आपल्याला थांबवायचं आहे का? नाही. डू नॉट गिव्ह द ओपीव्ही ड्यू टू कफ. नाही, असं आपण नाही करू शकत. पोस्टपोन ओपीव्ही बघा. बिना रिझनचा आपल्याला पोस्टपोन करायचं आहे का? नाही. आता आलेलं आहे आपल्याला द्यायचंच आहे. हे पण गेलं. गिव्ह ओपीव्ही 0 एकदम बरोबर. आपल्याला 0 डोस आपल्याला द्यायला पाहिजे. ते पण किती? विदिन 15 दिवस मध्ये. आता काय म्हणताय बघा. गिव्ह ओपीव्ही हे आपण कधी देणार आहे? हे 6 वीक मध्ये देणार आहे. जस्ट मी कुठे लिहिलो होते? इथे बघा. कधी देणार आहे आपण? 6 वीक मध्ये देणार आहे. मग आता गरज आहे का 1 नंबर डोस द्यायची? नाही. मग आपण देणार आहे गिव्ह द ओपीव्ही 0 डोस नाऊ. ही एकदम बरोबर उत्तर ठरणार आहे आपलं. कुठली? तिसरी उत्तर एकदम बरोबर. चला आता बघा. आफ्टर बर्थ ही तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. बघा काय देणार आहे आपण? ॲट द बर्थ किंवा आफ्टर बर्थ मध्ये हेपॅटायटिस देणार आहे. कुठली? हेपॅटायटिस बी. बघा विदिन 24 आवर्स मध्ये द्यायचं आहे. 24 तास मध्ये द्यायचं आहे. ते पण कुठे? राईट एंट्रोलॅटरल एस्पेक्ट ऑफ द मिड थाय. आयएम ने रूट देणार आहे. पण किती देणार आहे? 0.5 ml. एवढं पण लक्षात असायला पाहिजे. आणि हे काय? 0 ओपीव्ही म्हणजे 0 डोस ओपीव्हीचा विदिन 15 दिवस मध्ये ओरल. ते पण किती? 2 ड्रॉप देणार आहे. आणि हे काय? बीसीजी आपण कम्प्लिटली ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. बघा ॲज अर्ली ॲज पॉसिबल
बट कॅन गिव्हन अप टू 1 इयर पर्यंत आपण देऊ शकतो. काल आपण बी बघितलंय. आणि IDI म्हणजे 15 डिग्री अँगल मध्ये आपण द्यायला पाहिजे. इफ नो स्कार डेव्हलप आफ्टर BCG इट शुड नॉट बी. ओके, इथं काय म्हटलेलं बघा, इट शुड बी नॉट रिपीटेड. मी जे रिसेंटली क्लासमध्ये काय म्हटलं होतं, जे अगोदर बरं का ही पद्धत सांगितलं होतं मी, हिस्सा सांगितलं असं असं मी एक पिडियाट्रिशियनकडे रेफर केलं बरं का, त्यावेळी आपण दिलतो हे काय, इट शुड बी नॉट बी रिपीटेड असं म्हणता येईल. म्हणजे स्कार नाही आलं तर आपल्याला काय, डेव्हलप आफ्टर BCG इट शुड बी नॉट बी रिपीटेड म्हणजे परत नाही द्यायचं आहे, म्हणजे एकदा दिलं की संपलं. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, BCG आणि मिजल्स कॅन बी गिव्हन आयदर टुगेदर ऑर विथ अ गॅप ऑफ 28 दिवसांनी गॅपने द्यायचं आहे. कुठले कुठले, BCG आणि मिजल्स. ओके, एवढं लक्षात आलं. चला आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, न्यूबॉर्न आहे बरं का, ही पण न्यूबॉर्न आहे. सफरिंग फ्रॉम द मॉडरेट हायपोथर्मिया. काय झालेलं आहे, हायपोथर्मिया झालेलं आहे म्हणजे टेम्परेचर कमी झालेलं आहे. हायपर नाही बरं का, हायपो झालेलं आहे. मॉडरेट हायपोथर्मिया. व्हॉट इज द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द न्यूबॉर्न. काय विचारले त्यांनी, व्हॉट इज द नॉर्मल टेम्परेचर ऑफ अ न्यूबॉर्न. आता बघा काय म्हणते, न्यूबॉर्न सफरिंग फ्रॉम द मॉडरेट हायपोथर्मिया. हायपोथर्मिया तर झालेलं आहे आणि ते पण कसं मॉडरेट झालेलं आहे. आणि व्हॉट इज द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द न्यूबॉर्न तुम्हाला विचारताय. बघा काय काय म्हटलेलं आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये 34 to 35 डिग्री सेल्सिअस आणि 35 ते 36 डिग्री सेल्सिअस आणि 36.5 ते 37.5 पर्यंत म्हणजे 36.5 to 37.5 डिग्री सेल्सिअस. चौथं दिलेलं आहे 38 to 39 डिग्री सेल्सिअस. आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मल टेम्परेचर पण बघायचं आहे आणि हिने काय म्हटलंय, मॉडरेट हायपोथर्मिया ते पण आपण बघूया. चला आपण पहिला बघायचं आपल्याला नॉर्मल बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ न्यूबॉर्न खूप वेळा विचारलेली MCQ आहे बरं का. हे किती तुमच्या लक्षात हे फिट असायला पाहिजे. किती 36.5 टू किती 36.5 टू किती 37.5 डिग्री सेल्सिअस. ही काय, ही एकदम नॉर्मल टेम्परेचर असणार आहे. कशामध्ये, न्यूबॉर्न मध्ये बरं का. एवढं लक्षात आलं. इफ बॉडी त्यावेळी इफ बॉडी टेम्परेचर काय कमी झालेला असतो म्हणजे कमी झालेलं आहे, लेस दॅन 36.5 पेक्षा कमी झालेलं आहे काय डिग्री सेल्सिअस. आपण त्याला काय म्हणतो, आपण म्हणणार आहे हायपोथर्मिया. हायपोथर्मिया लक्षात आलं, म्हणजे टेम्परेचर कमी झालेलं आहे हायपोथर्मियाला. ओके, त्याच्यानंतर बघा हायपोथर्मिया काय, ही एकदम काय याचं दुसरं नाव, एकदम डेंजर नाव आहे काय, ही आहे सायलेंट किलर. सायलेंट, एकच मिनिट, सायलेंट किलर ऑफ न्यूबॉर्न. बघा नाव काय आहे याचं, हायपोथर्मियाचं, सायलेंट किलर ऑफ न्यूबॉर्न. म्हणजे तुम्हाला कळतच नाहीये, म्हणजे खूप डेंजर आहे हायपोथर्मिया. काय होऊ शकतो, इन्फंट डेथ होऊ शकतो बरं का. त्याला म्हणून काय म्हणतो आपण, सायलेंट किलर ऑफ द न्यूबॉर्न. हे झालं. त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन विचारू शकतो बरं का, मोस्ट कॉमन कॉज ऑफ निओनेटल मोर्टॅलिटी. ही पण आहे, त्याच्यासोबत ही पण आहे, ही लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिली कुठलं आहे, प्री मॅच्युरिटी एकदम फर्स्ट ऑप्शन मध्ये आलं तर तुम्हाला हीच उत्तर द्यायचं आहे. इन केस ऑफ नसेल तर सेकंड कुठलं द्यायचं आहे, LBW. ठीक आहे, ही फर्स्ट प्रायोरिटी झालं आणि ही सेकंड प्रायोरिटी लक्षात ठेवा बरं का. प्रायोरिटी पहिला कुठला, प्री मॅच्युरिटी, दुसरा LBW. एवढं लक्षात ठेवलं तरी बस. आता हायपोथर्मियाचा आपण अभ्यास केलो. आता काय म्हटलं, मॉडरेट म्हटलेलं आहे. मग त्याची प्रकार पण आपल्याला बघायचा आहे. टाइप्स ऑफ कशाचे, हायपोथर्मिया. लेस दॅन 36.5 पेक्षा कमी झालं तर काय झालं, ते हायपोथर्मिया झाले. मग त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं, डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे बाबा. कितीला आपण काय काय म्हणतो, 1 2 3 टोटल किती, 3 प्रकार आहे याच्यामध्ये. पहिला असणार आहे कोल्ड स्ट्रेस किंवा काय म्हणू शकतो आपण, माइल्ड हायपोथर्मिया. हे झालं पहिला प्रकार. त्याच्यानंतर असणार आहे माइल्ड, नंतर मॉडरेट, त्याच्यानंतर असणार आहे सिव्हिअर. याच्यामध्ये किती असणार आहे बघा. कोल्ड स्ट्रेस म्हणजे किती असतो, 36 बघा काय म्हणतो 36.0 किंवा 36.4 डिग्री सेल्सिअस. बघा काय म्हणतो मी, 36 to 36.4 एवढं काय, ही कोल्ड स्ट्रेस किंवा काय म्हणतो आपण माइल्ड हायपोथर्मिया म्हणतो. आणि मॉडरेट मध्ये किती असतो, 32 to 35.9 डिग्री सेल्सिअस. बघा हे तिकडे 36 झालं म्हणजे 32 to 30.59 पर्यंत काय मॉडरेट हायपोथर्मिया झालं. मग सिव्हिअर असेल तर काय, लेस दॅन 32 डिग्री सेल्सिअस. काय 32 डिग्री सेल्सिअस हे काय झालं, सिव्हिअर झालं बरं का. हे पण आपल्याला माहिती झालं पाहिजे. आपल्याला काय भेटणार हायपोथर्मियामध्ये,
असेसमेंट फाइंडिंग जे आपल्याला काय भेटणार आहे, इनिशियल भेटणार आहे बरं का, ही पण लक्षात असायला पाहिजे. म्हणजे हे सायलेंट किलर आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे बाबा हे बच्चू आपल्या रिस्क मध्ये आहे म्हणून. काय इनिशियल सिम्पटम्स, इनिशियल सिम्पटम काय काय असू शकतो, हँड बघा, हँड आणि फीट, बच्चूचे हात आणि पाय कसा असू शकतो, आर कोल्ड म्हणजे थंड झालेला असतो. टू टच म्हणजे ज्यावेळी तुम्ही टच करतील ज्यावेळी काय भेटणार तुम्हाला, हँड आणि फीट एकदम कोल्ड मध्ये भेटणार आहे. एक झालं हे इनिशियल आहे बरं का. त्याच्यानंतर फेरिफेरल, जे फेरिफेरल आहे, फेरिफेरल हे कसं असतं, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन झालेला असतो, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन थंडीमुळे बरं का. हे सगळे म्हणजे एरिया म्हणजे बॉडी टेम्परेचर खाली पडलेलं आहे. आणि ओव्हर फीडिंग म्हणजे चांगल्या पद्धतीने फीड करणार नाहीये बच्चू, हे एक झालं. आणि पॅलोर, पॅलोर अपिअरन्स का, व्यासो कॉन्स्ट्रिक्शन झालेले, ऑक्सिजन सप्लाय बरोबर नाहीये, व्यासो पॅलोर अपिअरन्स. हे झालं कशाचं इनिशियल सिम्पटम्स. आता लेट सिम्पटम्स, लेट मध्ये काय दिसणार आहे, लेट सिम्पटम्स मध्ये काय काय दिसणार आहे, लेदरची दिसणार पेशंट, लेदरची, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस एक झालं. नंतर इकडे एक लाईन मारतो बरं का, हे झालं. आणि मेटाबॉलिक ऍसिडोसिस, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, मेटाबॉलिक ऍसिडोसिस झालं. आणि हायपोग्लायसेमिया, हायपोग्लायसेमिया, सीझर कोमा, सीझर असो कोमा. आणि शेवटला काय डेथ पण होऊ शकतो बरं का. हे कशाबद्दल, हायपोग्लायसेमियाबद्दल, हायपोग्लायसेमिया बद्दल, हायपोथर्मियाबद्दल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, मॅनेजमेंट एकदम फर्स्ट येणार आहे केएमसी, कांगरू मदर केअर. ह्याच्यामध्ये पुढे मी घेऊन येतो बरं काय. हे पण थोडी मोठी टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट आहे. कुठली, कांगरू मदर केअर एक झालं. त्याच्यानंतर इफ सिव्हिअर असेल तर आपल्याला काय करावं लागते, इफ सिव्हिअर असेल तर मशीन खाली ठेवावं लागेल. कुठली मशीन, रेडियंट वॉर्मर गरम करण्यासाठी बरं का, म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन आणण्यासाठी रेडियंट वॉर्मर आणि इन्क्युबेटर, ह्याचा खाली आपल्याला ठेवावं लागेल. ओके चला, आपलं क्वेश्चन काय होतं, सफरिंग फॉर द मॉडरेट हायपोथर्मिया. मॉडरेट हायपोथर्मिया किती होतं, इथे बघा 32 to 35.9 डिग्री एवढी सेल्सिअस होता. हे झालं मॉडरेट बद्दल. नॉर्मल किती होतं, नॉर्मल आपण कुठे बघितलं, नॉर्मलचं कुठे गेलं आपलं, 36.5 to 37.5. मग कुठले उत्तर बरोबर आहे, 34 आहे का, नाही. 30.5 नाही, हे पण नाही. मग आपले उत्तर असणार आहे 36.5 to 37.5. तिसरे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. बघा परत कसं आहे, एकदम लेंथी क्वेश्चन आलं. काय म्हणते बघा, एन एएनएम, बघा एएनएमचं आलं सगळ्याचं. एन एएनएम पोस्टेड ॲट अ सब सेंटर, एकदम बरोबर आहे. एएनएम कुठं असतं, सब सेंटर मध्ये. इज अ कंडक्टिंग होम विजिट्स, काय आता पण होम विजिट होते कुठली, जे मेजल्स पेशंटकडे. आता कुठे आले ह्यांनी होम विजिट करताय. शी फाइंड, एएनएम काय फाइंड केलं बघा, शी फाइंड अ प्रेग्नेंट वुमन इन हर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. बघा एक प्रेग्नेंट वुमन भेटलेलं आहे, ते पण सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. कसं आहे बघा, विथ बघा पेलोर झालेलं आहे, फॅटिक आहे आणि HB कमी आहे. बघा किती आहे, 8 ग्रॅम पर DL म्हणजे कमीच झालेलं आहे. आणि व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट ऍक्शन अकॉर्डिंग टू द एएनएम गाईडलाईन्स. बघा आता एएनएम ने काय होम विजिट करत होते आणि त्यांना काय भेटले, एएनएम ना शी फाइंड द प्रेग्नेंट वुमन, ते पण सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. कसं आहे, पेशंट विथ पेलोर आहे आणि फॅटिक आहे म्हणजे भूक लागे ना, आणि HB पण एकदम कमी आहे म्हणजे 8 ग्रॅम पर DL एवढी भेटले. आणि व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट ऍक्शन अकॉर्डिंग टू द एएनएम गाईडलाईन्स, एएनएमच्या अनुसार ते काय करायला पाहिजे. बघा काय म्हणते, ॲडवाइज, बघा काय म्हणते, ॲडवाइज ओनली आयरन रिच डाएट. बघा 8 ग्राम आहे, ह्यांनी काय म्हणते, ॲडवाइज ओनली फक्त आयरन खा, आयरन रिच डाएट खावा, तुम्हाला सगळे बरोबर होते. आणि नेक्स्ट काय म्हणते, स्टार्ट द 60 mg एलिमेंटल आयरन डेली. काय म्हणते, 60 mg एलिमेंटल आयरन फक्त काय दिवसाला एक द्यायचं म्हणते डेली. आणि स्टार्ट 60 mg एलिमेंटल आयरन विथ 500 मायक्रोग्राम फोलिक ऍसिड. यांनी काय म्हणते, ट्वाइस डेली म्हणजे दिवसाला 2. आणि इन्फॉर्म द CHO फॉर फॉलोअप, आणि इन्फॉर्म करा कम्युनिटी हेल्थ ऑफिसरला कशासाठी, फॉलोअप घेण्यासाठी. आणि रेफर इमिडिएटली DH डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवायचं आहे. म्हणजे डायरेक्ट कुठे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटललाच. पहिलं खरं तर आपण PHC ला पाठवलं पाहिजे, सब सेंटर वरनं PHC वरनं असं या पद्धतीने जायला पाहिजे. हे झालं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, आता हिमोग्लोबिन दिलंय, हिमोग्लोबिन किती नॉर्मल असते ते पण बघावं लागेल आणि एएनएमचं काम आपल्याला बघावं लागेल. पहिलं आपण काय बघू, एनिमियाचं क्लासिफिकेशन बघू. इथे 8 ग्राम दे होते. एनिमिया क्लासिफिकेशन, एनिमिया क्लासिफिकेशन कशामध्ये, आपण प्रेग्नन्सी मध्ये आपण बघूया. प्रेग्नन्सी मध्ये किती असतो एनिमिया.
म्हणजे HB किती असायला पाहिजे आणि कमी असलं तर आपण किती म्हणणार आहे. ओके, चला अकॉर्डिंग टू कोण, अकॉर्डिंग टू आपलं सरकार. कुठली सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. CHO सगळे कशामध्ये येतात, मेनली त्यांनी येणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये बरं का. ही सेंट्रल स्कीम आहे. म्हणजे सेंट्रल स्कीम म्हणजे काय, CHO ही सेंट्रल स्कीमच आहे. आणि तुम्ही जे वर्क करता HWC हेल्थ अँड वेलनेस सेंटर, ही कम्प्लिटली कुठला येणार आहे, सगळी फंड म्हणजे डायरेक्टली कुठला, सेंटरला अटॅच असणार आहे तुम्ही. ते झालं अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बघा नॉर्मल किती असायला पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये, नॉर्मल असायला पाहिजे मोर दॅन ऑर इक्वल 11 ग्रॅम पर DL. एवढी तरी असायलाच पाहिजे. किती, 11 ग्रॅम. हे झालं नॉर्मल. आता समजा माइल्ड आहे, माइल्ड मध्ये किती असतो HB, हे सगळं हिमोग्लोबिनचा भरतो बघता आपण, ही हिमोग्लोबिनचा आहे बरं का. हे काय, मोर दॅन किंवा इक्वल 11 ग्रॅम. हे काय एकदम नॉर्मल झालं. माइल्ड मध्ये 10 to किती, 10 to 10.9 ग्रॅम पर DL. हे झालं माइल्ड. आणि त्याच्यानंतर माइल्ड नंतर काय येतो, मॉडरेट येतो. हे सगळ्यांना माहिती आहे. माइल्ड नंतर मॉडरेट. मॉडरेट मध्ये किती असायला पाहिजे HB, 7 ते बघा 7 ते इथं 10 पर्यंत आले म्हणजे 9.9 ग्रॅम पर DL. हे झालं मॉडरेट. मॉडरेट नंतर काय येणार, सिव्हिअर येणार. सिव्हिअरला किती HB किती असायला पाहिजे, लेस दॅन 7 ग्रॅम पर DL. हे काय सिव्हिअर झालं. सिव्हिअर म्हणजे बघा 7 आहे, 7 म्हणजे कमी झालं. ही गरज आहे. काय गरज आहे, ही पेशंटला रिक्वायर्ड रेफर करायची गरज आहे. आता सिव्हिअर पेक्षा अजून भयानक कुठली, व्हेरी सिव्हिअर. सिव्हिअर पेक्षा भयानक कुठली, व्हेरी सिव्हिअर. एक झालं. याचा HP किती, लेस दॅन 4 ग्रॅम पर DL असेल तर काय करायला पाहिजे, ही एमर्जन्सीच आहे. ही काय एमर्जन्सी असणार आहे. 4 पेक्षा कमी असेल तर एमर्जन्सी रेफरल, आपण रेफरल करावं लागते. हे झालं अकॉर्डिंग टू काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची काय एनेमिया क्लासिफिकेशन इन प्रेग्नन्सी. नॉर्मल किती असायला पाहिजे, मोर दॅन ऑर इक्वल 11 ग्रॅम असायलाच पाहिजे. मग आपले जे ANM ला पेशंट भेटले किती, 8चे भेटले. मग 8 म्हणजे कुठं भेटले पेशंट, बघा 8 म्हणजे बघा पेशंट कसे मॉडरेट आहे. पेशंट कसं आहे, एकदम मॉडरेट आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल आता, आपल्याला नाही ANM ला. चला ANM ने काय करायला पाहिजे, मॅनेजमेंट ही एकदम काय करायला पाहिजे, मॉडरेट मध्ये कसं आहे 8 ग्रॅम होतं पेशंट, आणि पेशंट कशामध्ये मॉडरेट एनेमिया मध्ये आहे. मॉडरेट एनेमिया क्लासिफिकेशन आपण केलो, पेशंट भेटले मॉडरेट एनेमिया. आता आपल्याला करायला पाहिजे, ही गाईडलाईन्स आहे बरं का त्यांचं, म्हणजे आपलं पण त्यांचं पण. हे काय स्टार्ट करायला पाहिजे, थेरापेटिक डोज. बघा रेफर करायचं काय गरज आहे का, 8 ग्रॅम नाही. बघा लेस दॅन 7 असेल तर आपण रिक्वायर्ड रेफर करायची गरज होतं. मग आता आहे का, नाही. आपल्याला द्यायचं आहे थेरापेटिक डोज. किती ते पण बघा, सगळे आपण नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये किती देतो, 1 देतो. इन केस ऑफ एनेमिया लेस दॅन 11 और त्याच्यापेक्षा कमी भेटले तर आपल्याला 2 डोस द्यावा लागते. किती, 2 डोस म्हणजे 2 टॅबलेट पर डे, म्हणजे दिवसाला 2 टॅबलेट द्यावा लागते. बघा किती टॅबलेट द्यायचे, 2. त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, इच टॅबलेट कंटेन, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. कुठली, 60 mg एलिमेंटल आयरॉन. कुठली, 60 mg एलिमेंटल आयरॉन, त्याच्यासोबत प्लस 500 mg फोलिक ऍसिड असायला पाहिजे. पण किती द्यायचंय, 2 टॅबलेट पर द्यायचं आहे. कधी, इन केस ऑफ एनेमिया मध्ये. एनेमिया असेल तर 2 द्यायचंच आहे. कधी, काय म्हटलं मी, लेस दॅन ऑर इक्वल किती ग्रॅम पर DL असेल तर आपल्याला 2 द्यावं लागते. आता किती भेटलेलं आपल्याला, 8 भेटलेलं आहे. मग आपण किती देणार आहे, 2 डोस देणार आहे. मग आता नेक्स्ट काय करायला पाहिजे, हे सगळं होऊन मग ANM ला इन्फॉर्म करायला पाहिजे. ANM ने कोणाला, इन्फॉर्म टू CHO किंवा मेडिकल ऑफिसरला इन्फॉर्म करायला पाहिजे. कशासाठी, फॉर फॉलोअप. असं मला पेशंट भेटलं होतं, मी काय दिलं, 2 टॅबलेट असे ऍडवाइस केलेले आहे आणि त्यांनी घेतले, तुम्ही फॉलोअप करा. हे झालं याचं काम. त्याच्यानंतर अजून काय, रिपीट HB चेक. हे मेडिसिन दिल्यावर आपल्याला HB चेक करायचे. हा बाबा ही काय रिस्क मधनं बाहेर आले का नाही, HB चेक. आफ्टर कधी, आफ्टर 1 महिन्यानंतर, 1 मंथ नंतर आपल्याला ही फॉलोअप घ्यायचा आहे. म्हणजे हे काय करायचे, HB चेक करायचं आहे. ओके, चला काय म्हणते, एवढा आपण बघितलं. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणते, बघा हे नेमकं होतंय पोस्ट सब सेंटर मध्ये होम विजिट केलं, 8 ग्रॅमची ही एनेमिया पेशंट भेटली, म्हणजे कमी असलेले मॉडरेट मधले सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. आता आपल्याला काय करायचं, ॲडवाइज ओनली आयरन रिच डाएट. बघा ही एवढी गरज नाही, ही एनफ नाही होत. एवढी रिच खाल्लं तरी काय एनफ नाही आहे. कशासाठी, मॉडरेट मध्ये, म्हणजे ही एकदम चुकणार.
काय स्टार्ट द 60 mg एलिमेंटल आयरन डेली. बघा डेली नाही, डेली करायचं आहे, पण इथे काय म्हटलं डबल आहे का नाही, की आपण कधी सुरू ठेवतो हे की नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये विथ कधी मोर दॅन ऑर इक्वल 11 ग्रॅम पर DL असेल तर आपण एक डोस ठेवतात, ते पण त्याच्या सोबत कुठली फोलिक ऍसिड. हे पण लक्षात ठेवा 500 mcg. पण रेफर इमिडिएटली, रेफर करायचं काय करायचं का इमिडिएटली कुठल्यामध्ये रेफर करायचं होतं आपल्याला, सिव्हिअर आणि फेरी सिव्हिअर मध्ये. मॉडरेट मध्ये गरज नाहीये, म्हणजे मेडिसिन आपल्याला डबल दिलं तर हे बरोबर होणार आहे. ती पण चुकलं. मग राहिलं आपलं उत्तर स्टार्ट 60 mg एलिमेंटल आयरन, त्याच्यासोबत 500 मायक्रोग्राम फोलिक ऍसिड ट्वाइस डेली. बघा काय 2 टॅबलेट देणार आहे आणि इन्फॉर्म द CHO फॉर फॉलोअप. बघा मेडिकल ऑफिसरला सांगितलं तरी चालत होतं आणि TNMचं हेड कोण आहे सध्याला, CHO. मग ह्यांना इन्फॉर्म करावं लागते. मग आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, तिसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बघूया. चला परत काय ANMच आले. मला वाटते सगळे क्वेश्चन आज ANMच्या वरतीच आहे वाटते. चला ANM इज मेंटेनिंग. बघा ANMचं मेन काम, बघा तुम्ही ज्यावेळी CHO होतील मेन इम्पॉर्टंट काम असणार तुमचं RCH. कुठली RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ रजिस्ट्रेशन. रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ रजिस्ट्रेशन म्हणजे RCH पोर्टल वगैरे बघायचं एकदम इम्पॉर्टंट काम आहे. बघा ह्याच्यामध्ये काय ANM मेंटेनिंग RCH रजिस्टर मेंटेन करते, एकदम बरोबर काम आहे. आणि अ प्रेग्नेंट वुमन हॅज मायग्रेटेड. बघा काय झालेलं आहे, वुमन प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट वुमन आहे ही काय झाले मायग्रेट झाले, म्हणजे हे सोडून दुसरीकडे गेलेलं आहे, टू अनदर विलेज, दुसरी विलेज मध्ये गेलेला आहे. व्हॉट शुड द ANM डू. बघा आता ही कॉमनली तुमच्याकडे होणारच आहे. आता तुम्हाला एक सब सेंटर भेटले आणि सब सेंटर म्हणजे HWC भेटले. HWC मध्ये असं तुम्ही एक पेशंटला रजिस्ट्रेशन केले, बाबा ही प्रेग्नेंट वुमन आहे, RCH पोर्टल मध्ये तुम्ही एंट्री घेतले आणि रजिस्टर मध्ये नाव लिहून ठेवले. मग त्याच्यानंतर काय झालंय, ही काय प्रेग्नेंट वुमन मायग्रेट झाले कुठे, दुसरी विलेजला. मग त्यावेळी तुम्ही काय करणार, एकदम बरोबर आहे, ही क्वेश्चन मस्त आहे. बघा काय म्हणते, रिमूव्ह हर नेम. बघा काय म्हणते यांनी, गेलं तर गेलं, आपलं काय करायचंय, नाव काढून टाकायचं आहे. सेकंड मध्ये काय म्हणते बघा, कीप हर इन द सेम रजिस्टर. सेम रजिस्टर मध्ये राहू द्या, काय होत नाही. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, सेंड MCP कार्ड आणि डिटेल टू द न्यू ANM फॉर द कंटिन्युएशन फॉर केअर. म्हणते बघा सेंड MCP म्हणजे काय, मॅटर्नल जे केअर प्लॅनचे ते काय असतो, कार्ड असतो. आपण काय म्हणतो महाराष्ट्रामध्ये ANC कार्ड म्हणतो बरं का, ANC कार्ड आपण म्हणतो. आणि कर्नाटकमध्ये ताई कार्ड वगैरे म्हणतात. आणि नॉर्थ मध्ये वगैरे माता कार्ड असं काहीतरी म्हणतात त्यांनी. ते झालं ही कार्ड बद्दल. हे काय म्हणते, सेंड द कार्ड अँड डिटेल. बघा कार्ड आणि त्याची पेशंटची डिटेल कोणाला पाठवायचे, न्यू ANM ला पाठवायचे. म्हणजे न्यू ANM म्हणजे काय, जी दुसऱ्या गावात आहे जे ANM ला फॉर द कंटिन्युएशन ऑफ द केअर साठी. आणि चौथा म्हणते काय म्हणते बघा, डोंट अपडेट रेकॉर्ड्स. अपडेटच करू नका, राहू द्या, ते गेले नाही आता संपला विषय, असं करायचं. मग आपल्याला काय करायचं, ही RCH गाईडलाईन नंतर आपण बघूया. चला कशाने बघायचं आपल्याला, RCH ची गाईडलाईन्स, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थची गाईडलाईन काय म्हणते बाबा, असं एक फिमेल होते, ते काय झालेलं आहे दुसरीकडे काय गेले, ट्रान्सपोर्ट म्हणजे मायग्रेट झालेलं आहे. मग ज्यावेळी आपल्याला काय करायचं, आपलं इम्पॉर्टंट काम बघा, ज्यावेळी काय करायचंय, जेव्हा when प्रेग्नेंट वुमन मायग्रेट होतो, ज्यावेळी आपल्याला काय करायचंय, प्रेग्नेंट वुमन मायग्रेट झाल्यावर आपल्याला काय करायचंय बघा. पहिला काय करायचं आपल्याला, डू नॉट रिमूव्ह हर नेम. असं नाही की गेले की पटकन फाडून टाकायचं, असं नाही करायचं. डू नॉट रिमूव्ह हर नेम इमिडिएटली. काढायचं नाहीये इमिडिएटली. का, याचं पाठीमागचा उद्देश काय आहे, हा बाबा तुम्ही काढून टाकू नका, किती म्हणजे इमिडिएटली काढून टाकायचं नाहीये. त्याचा मेन उद्देश असणार आहे, शुड बी केप्ट इन द कुठे, करंट आपलं जे काय RCH रजिस्टर आहे त्याच्यामध्ये नाव असायला पाहिजे, कोणाची, जे पेशंटचे. हे झालं कधीपर्यंत, अंटिल कधीपर्यंत, ते कन्फर्मेशन होईपर्यंत. कन्फर्मेशन इज रिसिव्ड फ्रॉम रिसिव्हिंग ANM. बघा जे पेशंट तुम्ही काय करणार आहे, दुसरीकडे कन्फर्म म्हणजे पाठवणार आहे, जे पेशंट जे पुढचं ANM कडनं कन्फर्मेशन येईपर्यंत तुम्हाला काय करायचंय, हे नाव काढून टाकायचं नाहीये. बघा काय म्हणतो, शुड बी केप्ट इन द करंट रजिस्ट्रेशन मध्ये ठेवायचं अंटिल कन्फर्मेशन इज रिसिव्ड फ्रॉम द रिसिव्हिंग ANM. जे रिसिव्ह करणार आहे दुसरी विलेजचे ANM, ते रिसिव्ह करेपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू ठेवायचं आहे. कशासाठी, टू अवॉइड लॉस ऑफ फॉलोअप.
ही फॉलोअप ह्याची चुकणार आहे, म्हणून आपल्याला काय ही ठेवायचं आहे. हे झालं पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे सेंड रेकॉर्ड. कोणाला? सेंड रेकॉर्ड टू द ANM ऑफ न्यू विलेज. ANM ऑफ न्यू विलेज, जे विलेजमध्ये पेशंट गेलेले आहेत त्यांना काय करायचं आहे, ही सगळी डॉक्युमेंट्स पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय पाठवू शकतो? ANM शुड प्रिपेअर अँड सेंड. ANM शुड प्रिपेअर. बघा हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळी ह्याचं मायग्रेट होते तुम्ही तर सांगायला पाहिजे हा बाबा अशा पद्धतीने तुमचं काम आहे, असं पद्धतीने करायचं आहे. कारण तुम्ही लीडर आहे तिथलं बरं का, तुम्हाला सगळं माहिती असायला पाहिजे. ANM शुड बी प्रिपेअर अँड अजून काय सेंड रिपोर्ट. सेंड फॉलोविंग रिपोर्ट. हे खाली लिहितो बरं का, फॉलोविंग रिपोर्ट. कुठली तर रिपोर्ट्स आम्हाला पाठवायचं आहे. पहिलं जे असणार आहे ANC कार्ड. तेच आता MCP कार्ड म्हटलं होतं बघा. ANC कार्डची कॉपी एक पाठवायचं आणि ENCचा डिटेल्स. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कसं काय काय असायला पाहिजे? इम्पॉर्टंट असायला पाहिजे LMP, EDD आणि रिस्क म्हणजे स्टेटस. रिस्क स्टेटस प्रेग्नेंट वुमन बद्दल. हा बाबा असं असं एवढी वीक आहे, असं असं चालू आहे, असं असं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते पण त्यांना सांगायचं. हे झालं. त्याच्यानंतर इम्युनेशन. आपण TT वगैरे देतो बघा इम्युनेशन म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये, ते पण सगळं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. टोटल किती डोस देतो आपण? 2 डोस देतो. इन केस ऑफ तेच कंटिन्यू असेल तर विदिन 3 इयरमध्ये परत कन्फ्यूज झालं तर आपण फक्त बूस्टर डोस देणार. हे पण मी इम्पॉर्टंट आहे, नेक्स्ट येणाऱ्या क्लासमध्ये आणतो बरं का. हे एक क्वेश्चन. इम्युनेशन आपण देणार आहे, कुठली TD आपण देणार आहे, किती? 2 डोस. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि लॅब इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कुठली आता आपण बघितलं HBचं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत कुठली? ब्लड ग्रुप RH ब्लड ग्रुप ही इम्पॉर्टंट आहे. ही सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड असायला पाहिजे ग्रुपिंग बद्दल. हे लॅब इन्व्हेस्टिगेशन झालं. त्याच्यानंतर आयरन फोलिक ऍसिडची टॅबलेट वगैरे इश्यू झालेले आहेत, किती घेतले त्याच्याबद्दल. आणि इफ हाय रिस्क असेल तर हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर त्याच्याबद्दल पण इन्फॉर्म द्यायचं आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर ऑफ फॅमिली बद्दल त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट कसं करणार त्यांनी, कुठं आहे काय हे सगळे फॅमिली असं शेअर करायचं आहे. बघा कशा पद्धतीने शेअर करू शकता तुम्ही? बाय आशा किंवा MPW. इन सम स्टेटमध्ये व्हॉट्सअपमध्ये पण शेअर करतात बरं का. ते झालं त्यांचं सम स्टेटमध्ये, आपल्याकडे तेवढं आता नाही झालं तर काय बाय आशा किंवा MPW अशा पद्धतीने आपण शेअर करू शकतो. ही सगळी डिटेल पाठवायचं आहे. एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर काय करायचंय आता? रजिस्ट्रेशन मधलं आपण नाव नाही काढलो, ठेवलंय म्हणजे इमिडिएटली नाही काढलं. त्याच्यानंतर जी डिटेल दुसरी गावाला गेलती म्हणजे ते ANMला आपण सगळी सविस्तर माहिती दिलं. असं असं आपलं एक पेशंट आहे, एवढं वीकचं आहे आणि असं असं डिटेल आहे, एवढं TT इंजेक्शन झालेलं आहे. आणि या पद्धतीने आपण सगळी जे रिपोर्ट तयार करून एक कॉपी ANC कॉपी सगळं काय केलंय ते दुसऱ्या गावातल्या ANCला म्हणजे ANC म्हणतो बघा काय ANM जे स्टाफ होते त्यांना आपण पाठवणार आहे. आणि सगळे पाठवले कशा थ्रू आशा किंवा MPW कशा तरी आपलं जे ऑफिशियल पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण त्यांना पाठवले. आता नेक्स्ट काम काय करायचं? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? कंटिन्यू फॉलोअप घ्यायचा आहे. अंटिल कुठं? अंटिल कन्फर्मेशन. हा बाबा त्यांनी आपल्याला कन्फर्मेशन द्यायला पाहिजे. हा असं असं तुम्ही दिलेले जे रिपोर्ट्स वगैरे आहेत असं असं डिटेल आम्हाला भेटले आहे. जेपर्यंत तुम्हाला काय कंटिन्यू फॉलोवेशन म्हणजे फॉलोअप ठेवायचं आहे. कशासाठी? ANM शुड कीप वुमन फॉलोअप कधीपर्यंत? अंटिल कन्फर्मेशन पर्यंत. म्हणजे शक्यतो काय त्यांचं जे काय म्हणतो फॉलोअप मध्ये काही अडचण नको यायला पाहिजे. हे एवढं आपण ठेवायचं आहे. ज्यावेळी वेन कन्फर्मेशन येते हा बाबा तुम्ही पाठवलेले जे पेशंट होते आपल्याला भेटलेला आहे, त्यावेळी तुम्हाला काय करायचंय? देन काय करायचं तुम्हाला? जे रजिस्टरमध्ये कुठली रजिस्टर? RCH रजिस्टर होता. रजिस्टरमध्ये काय करायचंय? मार्क करायचंय. मार्क नाही, रिमार्क करायचं आहे. काय म्हणून करणार तुम्ही? मायग्रेटेड आउट म्हणजे जे पेशंट आउट झालेला आहे मायग्रेट होऊन, ही काय कन्फर्मेशन केल्यावर आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर काय करणार? आपण अपडेट करणार. अपडेट द RCH रजिस्टर. त्याच्यामध्ये रजिस्टरमध्ये अपडेट करणार. त्याच्यानंतर जे RCH पोर्टल आहे त्याच्यामध्ये पण आपण मेन्शन करणार काय म्हणून? मायग्रेटेड आउट म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? रिमार्क करायचं बरं का. हे झालं एकदम काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स अनुसार जे प्रेग्नेंट वुमन वगैरे काय होतात
मायग्रेट होतात त्यांच्याबद्दल ही संपूर्ण आपण माहिती बघितलो. बघा आता काय म्हणते बघा, एएनएमचा आरसीसी रजिस्टर मेंटेन करते आणि प्रेग्नेंट वुमन मायग्रेट झाला. आता काय करायचंय, रिमूव्ह द हर नेम. बघा इमिडिएटली नाही काढायचं आणि काढायचंच नाहीये, आपल्याला काय करायचंय, रिमार्क करायचंय. रिमार्क करायचं आहे. काय म्हणून करायचं होतं, मायग्रेटेड आउट. मायग्रेटेड आउट म्हणून असं रिमार्क करायचं. काढून टाकायचं का नाही. कीप हर इन द सेम रजिस्टर. हो बरोबर आहे का, पण कंटिन्यू असं ठेवायचं का नाही. ही फक्त रिमार्क करायचे ज्या वेळेपर्यंत कन्फर्मेशन होत नाही तेपर्यंत. हे पण नसणार आहे. आणि हे काय डोंट अपडेट. बघा रेकॉर्ड अपडेट करायचं आपल्याला इन केस ऑफ ते मायग्रेट झाले तर. कशा पद्धतीने, रिमार्क मायग्रेटेड असे आणि जे आरसीएच रजिस्टर असं किंवा आरसीएच पोर्टलमध्ये आपल्याला अपडेट द्यावं लागते. हे झालं. त्याच्यानंतर काय म्हणतं ह्यांनी, हे पण चुकलं, सेंड द एमसीएफ म्हणजे एनसी कार्ड आणि डिटेल टू द न्यू एएनएम कंटिन्युएशन ऑफ द केअर. कंटिन्युएशन साठी ही सगळी त्यांना काय द्यायचं आहे. मग एकदम उत्तर बरोबर कुठले, तिसरा उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर बघा हे काय, हे आरसीएच पोर्टल आहे बरं का. आरसीएच पोर्टलमध्ये ही सगळी काय द्यावं लागेल, अपडेट द्यावा लागेल तुम्हाला. अशा पद्धतीने चाललंय त्यांचं फॉलोअप वगैरे. प्रत्येक गोष्टी असतात बघा काय ह्याच्यामध्ये. बघा प्रोफाईल एंट्री झालं, कपल बघा हे काय इलिजिबल कपलचं पण ह्याच्यामध्ये असतो आणि प्रेग्नेंट वुमन एंट्री इथे बघा, चाइल्ड एंट्री आहे आणि आशा एंट्री बघा सगळी पोर्टलमध्ये आहे. कुठली, आरसीएस. आरसी म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पोर्टलमध्ये. चला त्याच्यामध्ये काय अपडेट द्यायचं आहे. ओके चला, जे राहिलेले क्वेश्चन आहे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये सगळे कव्हर करूया. शक्यतो मी काय करतो, जे इम्पॉर्टंट आहे तेच क्वेश्चन म्हणजे जेच टॉपिक घेऊन येतोय आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. शक्यतो काय, जेणेकरून तुमचं मार्क्स त्याच्यामध्ये कमी नको व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं स्कोर कसं पाहिजे, एकदम चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने आपण इथे क्लास घेतोय. चला मग जे विद्यार्थी सीएचओसाठी तयारी करत आहे त्यांनी कुठली सिरीज चालू आपलं, एक आहे त्रिशूला, मी स्टार्टिंगला सांगितलं. त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र आणि ऑलरेडी अपलोडेड आहे कुठली, जे PYQ 2023 मधलं, कुठली PYQ 2023 मधलं जे ऑलरेडी सीएचओचा म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारीचं एक्झाम चालतंय त्याच्यामधला डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली तुम्हाला काय MCQ येऊ शकते बरं का. हे पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ओके चला, आता काय, जे विद्यार्थी ऍप्लिकेशन भरत आहे त्यांना काय करायचंय, ही सीएचओ महाराष्ट्राची जे ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल आणि काय बघा न्यू एक्झाम पॅटर्न कसं आहे, न्यू सिलेबस आणि ऑनलाईन कशा पद्धतीने वगैरे भरायचं, ही सगळं डिटेल मी सांगितलेलं आहे. ही पण तुम्हाला व्हिडिओ बघूनच काय करायचं आहे, ऍप्लिकेशन काय अप्लाय करायचे आहे. लास्ट तारीख कधी आहे, 4/12/2025 पर्यंत आहे. ओके चला, मग शेवटी काय करायचं, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे. आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. सीएचओ बद्दल असो, DMER, DHS आणि नर्सेट बद्दल, DMER, DHS आणि नर्सेट बद्दल तुम्ही विचारू शकता. चला मग जे विद्यार्थी मैत्रिणी तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असेल तर त्यांना काय करायचं, ही शेअर करायचं आहे आपलं चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. मग आपण लवकरात भेटणार आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये. मग तेपर्यंत धन्यवाद. क्लासेस बघत राहा, अभ्यास करत राहा.